कसे आहात सगळे? मजेत ना? आणि नेहमीचा आपला आपुलकीचा प्रश्न, फिरताय ना? निलेश साबळेंचं कदाचित कॉपीराईट लागेल मला. तुम्हाला पण माहिती आहे की मान्सून स्पेशल आपल्याकडे भरपूर सारे ट्रिप्स असतात आणि आपल्या कोकणामध्ये पाऊस तर खूप असतो आणि कोकणातला पाऊस म्हणजे कोकणाला पुरावा दिल्यासारखा, अरे हा स्वर्ग आहे म्हणून. तर आंबोलीच्या ट्रिप्स होत्या आणि त्या ट्रिप्समध्ये काही फॅमिली ग्रुप्स होते, काही डॉक्टर ग्रुप्स होते आणि काही ग्रुप्स होते बरेचसे लांबून लांबून आलेले. त्यातला एक साताऱ्यावरून आलेला ग्रुप होता आणि त्यांच्यासोबत मी खूप धमाल मस्ती केली आणि त्याच्यासोबत जी धमाल मस्ती केली आहे, काही क्लिप्स आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मार्फत दिसतीलच. गाईड करावं लागतं, पाऊस जास्त असतं, शूट नाही करता येत, पण तरी देखील मी थोडासा प्रयत्न केला. नक्की पहा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. ट्रिपचा फर्स्ट डे होता आणि मी ठरवलं की त्यांच्या आयटनरीप्रमाणे पहिले बीचेस आटपून घ्यायचे, म्हणून आम्ही ऑफबीट बीचेसला घेऊन आले आणि त्यांना खूप आवडले. बीचेस खूप शांत होते. तिथे लिंगेश्वरचं मंदिरसुद्धा आहे. सो तुम्ही नेहमी तळकोकणात येता तेव्हा नुसतं मालवण जेव्हा करता तेव्हा हा जो पार्ट आहे तो खूप रिच आहे आणि 2021पर्यंत हे बीचेस आहेत ते हिडन होते, म्हणजे कोणाला माहीत नव्हतं. आणि 21-22पासून काही ब्लॉगर्स वगैरे आले आणि मग ते व्हायरल झाले. सो खूप छान असे हा निवतीचा समुद्र आहे आणि तिथेसुद्धा आम्ही खूप मजा केली. त्यानंतर खूप असे रील्स वगैरे ते लोक काढणारे होते, खूप मस्ती करणारी ग्रुप होता आणि खूप मजा आली. इन शॉर्ट मग आम्ही मासे पकडले, म्हणजे सगळं बघितलं, चहा घेतली सावंत काकांकडे आणि रात्री पुन्हा मग मला ऑब्व्हियसली व्हेज जेवायचं होतं बिकॉज श्रावण होता आणि बाकी सगळ्यांनी नॉनव्हेज वगैरे वरती बऱ्यापैकी ताव मारला. जेवण खूप ऑथेंटिक होतं, नॅचरल होतं. मी प्रेफर करते एकदम घरगुती जेवण आणि जास्त असं हे नव्हतं, सिम्पल साधं पण खूप चविष्ट असं जेवण डिनर केला. आणि नंतर सकाळीच आम्ही नाश्ता केला, पोहे, आणि बीच टचच आपला रिसॉर्ट होता त्यामुळे खूप मजा आली सर्वांना. खूप एन्जॉय केलं खरं तर या ग्रुपने. नाव लुक ॲट द व्ह्यू. हा व्ह्यू मला खूप प्रचंड आवडतो. तर हा व्ह्यू मिळतो आपल्याला यशवंतगडावरून आणि ह्या ग्रुपची स्पेशालिटी अशी आहे की हा जो ग्रुप होता तो साताऱ्याकडचा होता आणि मोस्टली बऱ्याच लोकांना गड वाचता येत नाही, तर त्यांना सगळा गड वाचता येत होता आणि महाराजांबद्दल एक वेगळाच रिस्पेक्ट होता. परत एक वेगळी फिलिंग येत होतं ना आपल्याला, गाईड करताना पण भारी वाटतं की अरे आपण योग्य लोकांना गाईड करतोय. हा सुंदर असा व्ह्यू. त्याच्यानंतर वेतोबा मंदिर, ग्रेडी मंदिर केलं आणि संध्याकाळी पुन्हा आम्ही बीचेसवरती गेलो आणि आटली बाटली फुटली. मी पण खूप एन्जॉय केला याच्यासोबत. आटली बाटली फुटली, परत फुटबॉल, व्हॉलीबॉल, असं बरेचसे गेम्स आम्ही खेळलो बीचला. आणि शांत बीच होतं, म्हणजे तिथे कोणाचं येणं जाणं नव्हतं, कोण काय बोलणारं नव्हतं आणि असं वाटत होतं त्यांना असं वाटलं की मी ते प्रायव्हेटच ट्रिप झाली. तुम्हाला माहिती असेल हे वेंगुर्ला बंदर आहे आणि झुलता ब्रिज म्हणून फेमस आहे हे बंदर आहे आपलं. खूप शांत असे काही. तुम्हाला हे सुद्धा माहिती असेल की हे मंदिर कुठचं आहे. हे मंदिर आपलं खाजना देवीचं आहे. सो मी दरवेळी इथे टुरिस्ट आले की इथे त्यांना नेतेच, वेंगुर्ला ट्रिप असेल तर. आणि मग दुसऱ्या दिवशी आपली सफर सुरू होते, ती म्हणजे थेट आंबोली घाटातनं मस्तपैकी फॉगमध्ये मजा येते. हा जो तुम्हाला दिसतो आहे तो लांबून घेतलेला एक व्ह्यू आहे बाबा वॉटरफॉल्स. चौकुळमध्ये बाबा वॉटरफॉल आहे, तिथे थोडा ट्रेक करावा लागतो आणि चालत चालत मग वॉटरफॉल एन्जॉय करता येतो. त्याच्यानंतर आम्ही कावळेसातला गेलो. कावळेसातला धुकं असल्यामुळे तो व्ह्यू भेटला नाही, पण ह्या लोकांनी काय मजा करायची काय सोडलीच नाही, धम्माल केली खरंच. ते फोटोज पण खूप छान काढले आहेत.
आणि हे होतं आंबोलीमधले वॉटरफॉल्स. मंदिर आणि बीचेस म्हणजेच कोकण, आणि आंबोली म्हटलं की नुसता धागडधिंगाणा, वॉटरफॉल्स आणि दारू मस्ती. पण आंबोली म्हणजे बायोडायव्हर्सिटीचा हॉटस्पॉट आहे. अक्षरशः बायोडायव्हर्सिटीची खाण आहे आपली आंबोली, आणि हीच आपली खरी संपत्ती आहे. पण हे रिअलायझेशन प्रत्येकाला होत नाही. एंड स्पॉट आपला आंबोली वॉटरफॉल्स. खूप लांबून पब्लिक येते आणि विकेंड्सला खूप गर्दी असते. पण मेन पार्ट आपला आहे तो म्हणजे इथली बायोडायव्हर्सिटी. आणि इथली बायोडायव्हर्सिटी खूप ॲक्टिव्ह आहे, म्हणजे हॉटस्पॉटच आहे. आणि ते आम्ही इथल्या नॅचरलिस्ट थ्रू मी आवर्जून सांगते की तुम्ही करा. बेसिकली मी पॅकेजमध्ये हे इन्क्लूड करत नाही, बिकॉज काय होतं की सगळ्यांनाच आवडेल असं हे नसतं. आणि मग आयत्या वेळेस मग नाही आवडलं तर मग उगाच रिस्क कशाला. म्हणून त्या लोकांनी आणि आम्ही एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगने हे एक वेगळं पॅकेज असतं. सो डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ मेंबर्स आणि त्याच्यावरती पिल्लू आहे का एवढी स्नेक बघितला, भरपूर वेगवेगळे हे स्पीशीज बघितले, ॲम्फिबियन्स बघितले. मजा आली सिरियसली. रात्रीचं हे आम्ही रिसॉर्ट बुक केलं होतं आणि रिसॉर्टमध्ये पण खूप छान वाटलं ओव्हरऑल. हे विस्लिंग वूड्समध्ये आली आणि सगळ्यात बेस्ट मला ही गॅलरी वाटली. छान वाटते. बाहेर आपण एन्जॉय करू शकतो विथ अ कप ऑफ कॉफी. हे वॉशरूम आहे आणि हे डबल बेड आहे. तो मित्रांनो, तुम्हाला मडखोल धरण म्हणून माहीत असेल. रस्त्याच्या कडेलाच परत आंबोलीच्या ज्या रस्त्याला घाट उतरल्याबरोबर राईट हँड साईडला आपल्याला धरण भेटतं आणि हा तिथला व्ह्यू आहे. अगदी धरणाकडे नाही गेलो पण खूप छान वाटलं इथे. हे काही ग्लिम्स आहेत आंबोलीमधले आणि हा ग्रुपसोबत खूप मजा आली. आणि भेटू पुन्हा लवकरच आपण नेक्स्ट ग्रुपसोबत. कदाचित मी व्हिडिओ काढला तर, पण मजा आली, सिरियसली मजा आली.